सो यामध्ये आपण बीमचे प्रॉब्लेम बघू. हा सिंपल प्रॉब्लेम आहे. सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ स्पॅन 4 मीटर कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 2 न्यूटन ॲट 1 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड सपोर्ट. फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स. मग या इथे काय करायचं, आपल्याला एक बीम दिले. स्पॅन किती दिलेला आहे त्याचा? 4 मीटर दिलेला आहे. ओके, सो धिस इज कन्सिडर ॲज अ 4 मीटर. हा आपण 4 मीटर कन्सिडर करू. ओके, दिस इज ए अँड दिस इज बी. कॅरीज अ पॉइंट लोड ऑफ 2 न्यूटन. 2 न्यूटन या ठिकाणी दिलेला हा 2 न्यूटन 1 मीटर डिस्टन्सवरती. हा झाला आपला 1 मीटर डिस्टन्स. ओके, किती आहे त्याचं लोड? 2 न्यूटन ॲट 1 मीटर फ्रॉम लेफ्ट हँड साईड. ओके, सपोर्ट. फाइंड द सपोर्ट रिॲक्शन्स. काय करायचं आहे? टू फाइंड सपोर्ट रिॲक्शन्स मीन्स आर ए अँड आर बी. ओके, सो आपल्याला इक्विलिब्रियममध्ये कंडिशन्स माहिती आहेत. व्हर्टिकल फोर्सेससाठी काय असणार आहे? समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. ओके, समेशन एफ एक्स इज इक्वल टू 0 अँड देन समेशन कॅपिटल एम ॲट पॉईंट ए किंवा बी कन्सिडर करू शकता इज इक्वल टू 0. दीज आर द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. याला काय म्हणतो आपण? कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. ओके, सो यानुसार आपण काय करू शकतो? हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियमनुसार. सो यामध्ये चेक करा. सो फर्स्ट केसमध्ये आपण काय करूया? समेशन एफ वाय इज इक्वल टू 0 कन्सिडर केलं. काय काय आहेत फोर्स या ठिकाणी येतात? आर ए या ठिकाणी हा वरती अपवर्ड जाईल आणि आर बी हा वरती जाईल. सो दिस इज आर बी, दिस इज आर ए. ओके, सो इथे आपण हे केलं. परत एकदा डायग्राम ड्रॉ करून हे चेक करा. दिस इज आर ए, दिस विल बी आर बी अँड दिस डाउनवर्ड इज 2 न्यूटन. ओके, सो यानुसार आपल्याला काय करायचे आहेत? या रिएक्शन्स फाइंड आउट करायचे. सो समेशन एफ वाय मध्ये साइन कन्व्हेन्शन काय? अपवर्ड इज पॉझिटिव्ह, डाउनवर्ड इज निगेटिव्ह. करेक्ट. सो अपवर्ड फोर्सेस काय आहेत? आर ए प्लस आर बी इज इक्वल टू 2 न्यूटन. करेक्ट. नेक्स्ट त्याच्यानंतर समेशन एम कॅपिटल पॉईंट ए इज इक्वल टू 0 ही दुसरी कंडिशन. यामध्ये काय? क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. ओके, सो यामध्ये चेक करा. ए पॉईंटपासून आपल्याला मुवमेंट कॅल्क्युलेट करायचे. ए पॉईंटपासून कॅल्क्युलेट करताना ए पॉईंट आणि यामध्ये हे जो फोर्स आहे याच्यामध्ये मुवमेंट कन्सिडर करताना हे क्लॉकवाईज फिरते. सो दिस विल बी 2 मल्टिप्लाय बाय व्हॉट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स 1. ओके, मुवमेंट म्हणजे काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. राईट. नेक्स्ट आता दुसरा फोर्स कोणता आहे? आर बी. आर बी मध्ये ए पॉईंट वरून तो कसा जातोय? अँटी क्लॉकवाईज. ओके, दिस विल बी अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आर बी इंटू ए पासून डिस्टन्स किती आहे? 4. करेक्ट. सो अँटी क्लॉकवाईज मीन्स मायनस. इथे काय असणार आहे? पॉझिटिव्ह. इज इक्वल टू 0. सपोज आर एची आपण जरी रिॲक्शन घेतली तर डिस्टन्स ए पॉईंटपासून किती आहे? 0. त्यामुळे ते 0च येणार आहे. सो या ठिकाणी बघा 2 मायनस 4 आर बी इज इक्वल टू 0. सो हे सॉल्व केलं आपण तर आर बीची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. काय आहे? 4 आर बी इज इक्वल टू 2. देअरफॉर आर बी इज इक्वल टू 2 अपॉन 4. 2 डिवायडेड बाय 4 किती येत आहे? 0.5. करेक्ट. सो दिस विल बी 0.5 न्यूटन. हे झालं आर बीची रिॲक्शन्स. आता हेच आपल्याला काय करायचं आहे? या इक्वेशनमध्ये पुटअप करायचं. दिस इज युअर इक्वेशन 1, दिस इज युअर इक्वेशन 2. सो यामध्ये पुटअप केलं आर ए प्लस 0.5 इज इक्वल टू 2. सो हे जर का आपण कॅल्क्युलेट केलं आर ए इज इक्वल टू 2 मायनस 0.5 इज इक्वल टू काय येणार आहे? 1.5 न्यूटन. ओके, सो यावरून आपल्याला समजेल की आर ए इज इक्वल टू 1.5. So reactions, the support reactions are RA is equal to 1.5, RB is equal to 0.5. Therefore, आपण आन्सर कसं लिहू शकतो? The support reactions are
1.5 न्यूटन अँड 0.5 न्यूटन. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सपोर्ट रिॲक्शन्स कॅल्क्युलेट करायचे.